नमस्कार माझ्या मित्रांनो, आता आपण चाललोय वणीगडावर। रात्रीची वेळ आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे वणीगडाचे दर्शन रात्रीच्या वेळी कसे असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण वणीगडावर। मित्रांनो, आता आपण आलोय ते नांदुरीला। नांदुरीच्या पायथ्याहून आपल्याला या बस मध्ये गडावर जायचं आहे। मित्रांनो, गडावर जाण्यासाठी 4 व्हीलर अलाउड नाहीत आणि जर जायचंच असेल 4 व्हीलर मध्ये तर पास काढावे लागतं, परंतु आपण या बस मध्ये जाणार आहोत। हे आपली फॅमिली आहे मित्रांनो। चला आपण आता गडावर स्वारी करूया। मित्रांनो, रात्रीची वेळ असल्यामुळे नांदुरी गाव झगमगाट असं फुलून दिसत आहेत। खूपच छान असा नजारा आपल्याला बघायला मिळत आहे। चला तर पुढे गडावर भेटूया। चला। मित्रांनो, आपण आलोय गडाच्या पायथ्याशी आणि आता आपण जाणार आहोत रोपवेने मंदिराजवळ देवीचे दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, तुम्हाला जर जायचं असेल तर 2 पर्याय आहेत तुम्हाला, एक रोपवेने आणि एक पायऱ्यांद्वारे जाण्यासाठी। तर ते आता तुमच्या मनावर आहे ते कसं जायचं ते। चला तर आपण जाणार आहोत रोपवेमध्ये। चला आता तिकीट काढून घेतोय आपण। मित्रांनो, हे कार्यालय आहे प्रसाद विक्री आणि देणगी कार्यालय। या ठिकाणी कोणाला दान करायचे असेल तर या ठिकाणी आपण देऊ शकतात। मित्रांनो, आपण बसलोय आता रोपवेमध्ये आणि थोड्याच वेळात मंदिराच्या पायथ्याशी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। चला तर। मित्रांनो, लिफ्ट चालू झालेली आहे। आपण 4 ते 5 मिनिटात मंदिराच्या पायथ्याशी पोहोचू आणि देवीचे दर्शन आपण घेणार आहोत। चला तर हे बघा, रोपवे चालू झालेला आहे आणि थोड्याच वेळात आपण देवी मातेचे दर्शन घेणार आहोत। चला तर पुढे। आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहे आणि देवी मातेचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो। आणि आपण आता तसंच पुढे जाणार आहोत। दर्शन झाल्यावर इथे गर्दी करू देत नाहीत मित्रांनो, ढकलाढकल चालू असते, परंतु ठीक आहे। चला।
मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. मग आता आपण निघूया परतीच्या वाटेवर. चला तर आता थोड्याच वेळात आपली रोपवे येणार आहे आणि त्या रोपवेमध्ये बसून पुन्हा एकदा आपण खाली जाणार. बघा, दिसायला लागली रोपवे. त्या रोपवेमध्ये बसून आपण थोड्याच वेळात खाली जाऊ आणि तिथे प्रसाद घेऊ आणि मग परतीच्या वाटेवर. चला मित्रांनो, रोपवे आता खाली चाललेली आहे आणि आता आपण खाली गेल्यानंतर कोणाला शॉपिंग करायची असेल, कोणाला लहान मुलांचे खेळणी घ्यायचे असेल, टोप्या घ्यायच्या असतील, बांगड्या घ्यायच्या असतील, प्रसाद घ्यायचा असतील तर खाली आपल्याला सर्व प्रकारचे वेगवेगळे दुकानं आपल्याला दिसणार आहेत. चला तर आपण खाली जाऊया. चला. मित्रांनो, 33 कोटी देवांपैकी यामध्ये कोणतीही एका देवाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता. या खूपच अशा छान छान मूर्त्या बघायला मिळत आहे या ठिकाणी. चला तर अजून पुढच्या दुकानामध्ये जाऊया आपण. हे बघा, लहान मुलांच्या टोप्या. या टोप्या सुद्धा आपण खरेदी करू शकता. बांगड्या आहेत, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या बाईंचे जे काही मेकअप साहित्य आहेत ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर पुढे. या ठिकाणी लाटण्या आहेत, खेळणी आहेत, भरपूर प्रकारचे काही असे. चला तर मित्रांनो, आता पुढे जाऊया. मित्रांनो, हे जे आपल्याला शूज स्टँड ए आणि शूज स्टँड बी दिसत आहे, या ठिकाणी आपण बूट वगैरे ठेवायचे आहेत आणि त्याचे काही जे चार्ज असेल ते आपल्याला द्यावं लागणार आहे. मित्रांनो, या ठिकाणाहून आपल्याला बाहेर जायचे आहे. चला तर आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो, प्रथमोपचार म्हणून या ठिकाणी रुग्णालयाची औषधोपचारची सोय करण्यात आलेली आहे आणि डॉक्टर सुद्धा इथे उपलब्ध आहेत. मित्रांनो, चला तर पुढे जाऊया आता. दर्शन झाल्यानंतर आपण या ठिकाणी प्रसाद घेतलेला आहे मित्रांनो आणि लगेचच थोड्या वेळाने निघणार आहेत परतीच्या वाटेवर, म्हणजेच घरी. चला तर पुढे बघूया. या ठिकाणी प्रसिद्ध मावा पेढा भेटतो मित्रांनो. ज्यांना घ्यायचं तो या ठिकाणी घेऊ शकता. तर आता पुढे जाऊया आपण. एक ठिकाणी भरपूर असे दुकाने मोठमोठे लागलेले आहेत. ते आपण बघू शकता मित्रांनो. बऱ्याचशा मनमोहक मूर्त्या वगैरे आपल्याला बघायला
बनवलेला आहे. घर कशा पद्धतीने दिसते या ठिकाणी आपल्याला लहानसे प्रोजेक्ट बनवताना दिसलेले आहे ते आपण बघू शकता मित्रांनो. या प्रकारे वणीगड आणि साईडला असलेले मित्रांनो, रात्रीचे दर्शन झालेलं आहे. कसे झाले ते तुम्ही बघितलं आहे. चला तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.